आता जो उघड त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, जो सुप्रीम कोर्टाला मी खरंच धन्यवाद देतोय. अगदी वेळेवरती तुम्ही यांचा बिंग फोडलेला आहात. निवडणूक रोख्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांनी कमवले, हजारो कोटी. देशातल्या प्रत्येक पक्षाला निवडणूक रोखे मिळाले, शिवसेनेला सुद्धा मिळाले. पण प्रमाण जर का पाहिलं तर यांना 8,000 कोटी 10,000 कोटी हे एका पक्षाला मिळत आहेत. जो पक्ष दिल्लीत राज्य करतोय, जो पक्ष अनेक राज्यांमध्ये राज्य करतोय. आणि रोखे सुद्धा कसे मिळाले? काही कंपन्यांवरती धाडी टाकल्या गेल्या आणि धाडी टाकल्यानंतर अगदी काही दिवसात, म्हणजे धाड टाकल्यानंतर 8-15 दिवसात निवडणूक रोखे त्या कंपनीतून यांच्या पक्षाच्या खात्यात गेले आणि धाड सत्र थांबलं. मग त्यांची बाजू कोणी घ्यायची? तर आपल्या अर्थमंत्री बाई निर्मला सीतारामन त्यांनी घेतली. हे म्हणे योगायोग असू शकेल, सरकारने कारवाई केली असेल तर तो सरकारचा अधिकार आहे आणि त्यांनी रोखे दिले असतील तर त्यांची इच्छा आहे. चांगली गोष्ट आहे, पटतं आम्हाला तुमचं. पण आम्हाला पुढचा एक प्रश्न आहे की सरकारने जी कारवाई केली होती धाड टाकण्याची, ती कारवाई ह्यांनी रोखे दिल्यानंतर थांबली का? चालू ठेवायला पाहिजे होती. कारण सरकारला जर वाटत असतील ते गुन्हेगार आहेत, त्यांनी काहीतरी गुन्हा केला म्हणून त्याच्यावर तुम्ही धाड टाकताय आणि त्यांनी रोखे दिल्यानंतर तुम्ही जर का ती धाड थांबवत असाल तर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे पैसे हे तुमच्या खात्यात आले म्हणून तुमच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल का करायचा नाही? बरं, काही काही तर असे आहेत की ज्यांचा जो नफा आहे तो अगदी 100-150 कोटी असेल, पण त्यांनी रोखे दिलेत ते काही हजार कोटीचे दिलेले आहेत. काही कंपन्या अशा आहेत, अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं सरकार पाडल्यानंतर जे काय माझ्या कानावर येते ती एक मेघा म्हणून काहीतरी कंपनी कन्स्ट्रक्शन, त्या कंपनीला सुद्धा बुलेट ट्रेन असेल, आणखीन काय असेल, काय काय कामं, ही यादी घेऊन वाचली तर खरंच आपले डोळे पांढरे होतील की अनेक अशा कंपन्या आहेत की रोखे दिल्यानंतर त्यांना कामं मिळालेत किंवा कामं दिल्यानंतर यांना रोखे मिळालेले आहेत. महाभ्रष्टाचार नाहीये. कोणत्या तोंडाने तुम्ही सांगता ना खाऊंगा ना खाने दूंगा? खाते तर भरपूर, स्वतः खाताय. पण आमच्यापैकी जरा जरी कोणी काही इकडचं तिकडे केलं तर त्याच्या मागे नसत्या खोट्या केसेस लावून भाजपात ये नाही तर तुरुंगात जा असे सांगतायत. हे संजय राऊतनं सुद्धा दडपण आणलं होतं, पण संजय राऊत तुम्हाला माहिती आहे कसं आहे. म्हणजे मला तर खात्री आहे की ईडीने सांगितलं असेल जा बाबा इकडे थांबू नकोस, तू जा, आमच्याकडे राहू नको, आम्हाला काहीतरी करशील. कारण कर नाही त्याला डर कशाला. हे आता काल राहुल गांधी शिवाजी पार्कच्या सभेत बोलले की त्यांच्यामधला एक मोठा नेता, तुम्हाला अंदाज आला असेल, ते त्याच्यामुळे सोनियाजींकडे जाऊन रडले की मी काय करू, मला आता तुरुंगात जायचं नाहीये. अरे पण पक्षाने एवढं सगळं तुला दिलं, काही काही जणांना मुख्यमंत्री केलं, उपमुख्यमंत्री झाले, मंत्रीपद दिली, भरघोस सगळं केलं, कुटुंबाचं कोट कल्याण केलं. मग एवढं सगळं केल्यानंतर पक्षासाठी तू थोडी सुद्धा त्रास घ्यायची तुझी तयारी नाही? एक तर पहिला म्हणजे पाप का केलंस? आपले सुद्धा जे काय मिंदे पडून गेले, मी जे तुम्हाला सांगितलं की 70,000 कोटीचा घोटाळा केला तर उपमुख्यमंत्री पद, कारण 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप मी नव्हता केला, माझे उपमुख्यमंत्री म्हणून ते बसायचे. आरोप मोदीजी तुम्ही केलात, आरोप देवेंद्र फडणवीसजी तुम्ही केला होता. आणि तुम्ही सांगितलं होतं की तुमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. मग आता हे काय तुमचं पिसिंगला शब्द दुसरं काय? आता एवढे जवळजवळ बसतात, आरोप करणारे तुम्हीच. आरोप करायचं, कुटुंब उद्ध्वस्त करायचं, पक्ष फोडायचा आणि स्वतःच्या मांडीला मांडी लावून त्याच भ्रष्टाचारी माणसाच्या बरोबर लावून तुम्ही राज्य चालवायचं. हे काय जनतेला आता कळत नाही? एक तर स्वतः भ्रष्ट, म्हणजे मी दुपारच्या सभेत बोललो की 2 पक्ष फोडून मी पुन्हा आलो. देवेंद्र फडणवीसजी, तुमचं नाव देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात उत्तम घरफोड्या म्हणून झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तम घरफोड्या. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो की एकतर शुभ कार्यात ह्यांना कधी बोलवू नका, लग्नाला वगैरे तर अजिबात बोलू नका. कारण ही भाजपची अवलाद अशी आहे, येणार मस्त श्रीखंड बासुंदी होती, ताव मारतील, पुरणपोळ्या तूप वगैरे टाकून मस्त जेवतील, ढेकर वगैरे देतील आणि नवरा बायकोत भांडणं लावून दुसऱ्या पंक्तीत जेवायला जातील. ही यांची नालायकपणाची हद्द झालेली आहे. आज 10 वर्ष होत आली जी जी वचनं किंवा थापा. म्हणजे मी काल परवाच्या सभेत हे सुद्धा बोललो होतो की अमित शहा जे म्हणाले
की यांची महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्षाची आपली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही पंक्चर झालेली रिक्षा आहे. आणि मी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही महाविकास आघाडीला पंक्चर झालेली रिक्षा बोलत असाल तर तुमचं डबल ट्रिपल चौबल इंजिनचं सरकार, त्या सरकारला सगळी भ्रष्टाचाराची चाकं का लागतायत? तुमच्या इंजिनाला भ्रष्टाचाराची चाकं लागलेत. आणि पूर्वी एक वाफेवरती चालणारं इंजिन होतं, यांचं थापेवरती चालणारं इंजिन आहे. नुसत्या थापा मारत जायचं, भग 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 थापा मारायच्या नुसत्या. तर तुम्ही स्वतःला विचारा की 2014 साली मोदींनी जी काय आश्वासनं दिली होती विशेषतः शेतकऱ्यांना, मला एकाने तरी हात वर करून सांगायचं होय मला त्याचा लाभ मिळाला, मला सांगा. म्हणजे हे जे वचन त्यांनी दिलं होतं स्वामीनाथन अहवालाच्या शिफारशीप्रमाणे की जो शेतकरी कोणतं पीक पिकवत असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, धान असेल, आणखीन काही असेल, त्याचा उत्पन्न खर्च जो काही येतो त्याच्यामध्ये 50% रक्कम अधिक टाकून जी रक्कम येईल ती त्याला आम्ही हमीभाव म्हणून देऊ, हे त्यांनी दिलं होतं की नव्हतं वचन? दिलं होतं ना. मग मिळाले पैसे तुम्हाला? पीक विमा योजना किती पैसे मिळालेत? बरं, पीक विम्याचे अग्रिम रक्कम किती मिळालेत? आता कृषी मंत्री कोण आहेत? धनंजय मुंडे आहेत.